इलेक्ट्रोल एज या एजन्सीकडचा एक्झिट पोल सध्या साम टीव्हीवर आपण पाहतोय। सगळ्यात आधी सगळ्यात वेगवान एक्झिट पोल साम टीव्हीवर भाजपला 78 जागा, शिंदे गटाला 26 तर राष्ट्रवादी अजित पवारांना 14 जागा। अगदी काँग्रेसला 60, ठाकरे गटाला 44 अशा जागा या ठिकाणी दिसतायत। इलेक्ट्रोल एज याचा सर्वे जो आहे तो आपण बघतोय, एक्झिट पोल आपण बघतोय। महायुतीला 121 तर मवियाला 150 इतक्या जागा या ठिकाणी मिळाल्याचं दिसतंय, तर इतरांना 17 जागा मिळालेल्या आहेत, मिळतील असा अंदाज इलेक्ट्रोल एज यांनी आता वर्तवलेला एक्झिट पोल समोर आलाय। पुन्हा एकदा पाहूयात कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत। इलेक्ट्रोल एज या एजन्सीकडचा सर्वे, भाजप 78, शिंदे गट 26, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 14 जागा, तर काँग्रेसला 60, ठाकरे गटाला 44 आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला 46 जागा इथं मिळत आहेत असं इलेक्ट्रोल एज यांनी एक्झिट पोल मध्ये वर्तवलेलं आहे। महाविकास आघाडीची इथं सरशी होईल असं सध्या तरी या एक्झिट पोल मध्ये दिसतंय। सगळ्यात पहिला एक्झिट पोल साम टीव्हीवर आपण बघतोय, जिथं महाविकास आघाडीची सरशी होईल असं दिसतंय। 150 जागा महाविकास आघाडीला मिळतील। 144 चा जो आकडा आहे तो इथं महाविकास आघाडी सहज पार करते असं इलेक्ट्रोल एज या एक्झिट पोल मध्ये समोर आलेला आहे। तर इतर म्हणजेच अपक्ष आणि जे बंडखोर होते त्यांना देखील 17 जागा मिळत असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। अगदी, आणि मवियानं मॅजिक फिगर पार केलेली, याचा अर्थ मवियाचं सरकार बनते असं इलेक्ट्रोल एजच्या एक्झिट पोल मध्ये पाहायला मिळतंय। मात्र भाजपला 78 जागा, शिंदे गटांना 26, राष्ट्रवादी अजित पवारांना 14 जागा मिळताना पाहायला मिळतात। सगळ्यात जास्त जागा भाजपनं लढवलेल्या आहेत आणि अशात भाजपची पिछेहाट होताना पाहायला मिळते, कारण 2019ला भाजपला 105 आमदार भाजपचे निवडून आले होते। मात्र आता सगळ्यात जास्त जागा भाजप लढवत असून सुद्धा 78 जागांवरती भाजप आल्याचं इलेक्ट्रोल एजच्या एक्झिट पोल मध्ये पाहायला मिळतंय। याची नेमकी कारणं काय, त्याचे काय परिणाम झालेत हे देखील जाणून घेणं, त्यावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या इलेक्ट्रोल एज या संस्थेकडनं आलेला एक्झिट पोल आपण पाहतोय, त्यामध्ये मविया सरकार बनवताना पाहायला मिळतेय। मवियाला 150 जागा मिळत आहेत, तर महायुती कुठेतरी 121 जागांवरती थांबल्याचं पाहायला मिळतं। अगदी, आणि आपण बघतोय की महाविकास आघाडीला 150 जागा मॅजिक फिगर जी आहे ती मॅजिक फिगर इथं महाविकास आघाडीनं सहज क्रॉस केली असं म्हणता येईल। हा एक्झिट पोल आहेत, हे संभाव्य आकडे आहेत, हे मतदान आज झालं त्याचा हा एक्झिट पोल असल्याचं आपण इथं बघतोय। आणि काँग्रेसला 60 जागा, काँग्रेसनं मात्र इथं मोठं यश मिळवलंय असं इलेक्ट्रोल एजनं म्हटलंय। तर ठाकरे गटाला 44, ठाकरे गटाच्या जागा देखील जास्त आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंना अजूनही लोक सहानुभूतीनं पाहतात का, त्यांच्या कामाची व्हॅल्यू करतात का हे पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादी शरद पवारांना देखील 46 जागा, परंतु अजित पवारांचा जो पक्ष आहे, अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांना मात्र 14 जागा। आणि आपल्या सोबत यावेळेस सूरज चव्हाण देखील आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया काय त्यांची प्रतिक्रिया। पोल डायरीचा एक्झिट पोल देखील समोर आला आहे, इथं भाजपला 77 ते 108 जागा मिळतील असा अंदाज आहे, शिंदे गटाला 27 ते 50 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला 18 ते 28 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर काँग्रेसला 28 ते 47 जागा मिळताना पाहायला मिळतात। पोल डायरीचा एक्झिट पोल आपण पाहतोय, ठाकरे गट अवघ्या 16 ते 35 जागा, राष्ट्रवादी शरद पवारांची 25 ते 39 जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळण्याची शक्यता। संभाव्य आकडे पोल डायरीचे आपण पाहतोय, याच आकड्यांनुसार पोल डायरीचे जे आकडे आहेत त्यात भाजपला 77 ते 108 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। एक आकडा सारखा वाटतो, जिथे इलेक्ट्रोल पोल मध्ये देखील 78 जागा भाजपला मिळताना पाहायला मिळत होत्या, इथे देखील भाजप 77 ते 108 या आकड्यांमध्ये कुठेतरी असेल असं म्हणण्यात येतंय पोल डायरीनुसार। आपण बघतोय शिंदे गटाला 27 ते 50 जागा, शिंदे गटानं 81 जागा लढवल्या होत्या आणि तिथे आपण बघतोय 27 ते 50 जागांवर यश मिळेल असं दिसतंय। राष्ट्रवादी अजित पवारांना 18 ते 28 जागा मिळतील असा अंदाज या पोल डायरीनं वर्तवलेला आहे। एक्झिट पोलचे हे आकडे समोर आलेले आहेत। अगदी, काँग्रेसला देखील 28 ते 47 जागा, ठाकरे गटाला देखील 16 ते 35 जागा मिळताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 25 ते 39 जागा पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार पाहायला मिळतात। त्यामुळे आता मतदारांनी जो कौल दिलेला आहे, जो ईव्हीएम मध्ये बंदिस्त झालेला आहे, हे एक्झिट पोल किती एक्झॅक्ट ठरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि 23 तारखेला साम टीव्हीवर महा कव्हरेज निकालाचं हे देखील पाहायचं आहे। एक्झिट पोल आपल्या समोर येतात, हळूहळू आकडेवारी समोर येऊ लागली आहे।